आहे. धुलीवंदन निमित्त मी म्हणजे धुळवडी निमित्त धुलीवंदनानिमित्त आणि रंगपंचमी म्हणतो आपण, रंगपंचमी निमित्त सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून मी धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि आरोग्याचे दिवस येवो. त्यांच्या जीवनामध्ये, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सप्तरंगाची उधळण हो आणि आनंदाची बरसात हो, अशा प्रकारच्या मनापासून मी तमाम जनतेला शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर यावर्षीची होळी आणि धुलीवंदन यावर अजितदादांच्या दुःखद निधनाचं सावट आहे, दुःखाची किनार आहे. आणि आमच्या शिवसेनेच्या अतिशय जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरात देखील दुःखद निधन झालं. आणि म्हणून हे देखील दुःख कार्यकर्त्यांच्या घरातलं म्हणून म्हणजे आमच्या परिवारातलं आहे. आणि म्हणून यावर्षी धुलीवंदन दरवर्षीप्रमाणे आम्ही उत्साहात साजरे करायचो. यावर्षी तशा प्रकारचा उत्साहात, जल्लोषात साजरा न करता आपली परंपरा धुलीवंदनाची जोपासण्याचं काम, आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम शिवसेना करते आहे. आणि म्हणून आमची परंपरा आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये येऊन त्यांना अभिवादन करणं, वंदन करणं आणि बाळासाहेबांना आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना दोघांच्या प्रतिमेसमोर वंदन केलं. त्यांनाही विविध रंग, त्यांचा काही परंपरा जी आहे ती जोपासण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून दरवर्षी या आनंद आश्रमामध्ये, टेंबी नाक्यामध्ये हजारो कार्यकर्ते येतात आणि प्रत्येक सण उत्सव साजरा करतात. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी या ठाण्यामध्ये सर्व सण, गणपती, नवरात्रोत्सव, गोविंदा, हे होळी, धुलीवंदन, हे सगळे सण त्यांनी सुरू केले. आणि त्यांनी ही परंपरा, ही ठाण्यातली परंपरा महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं, वाढवण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं. आणि त्यामुळे आनंद दिघे ठाणे ही उत्सवाची पंढरी, गोविंदाची पंढरी, सर्व सणाची पंढरी म्हणून आपण ओळखतो. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या प्रसंगी मी वंदन करतो, बाळासाहेबांनी वंदन करतो. आणि पुन्हा एकदा सर्व तमाम बळीराजा आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये आनंदाच्या सप्तरंगांची बरसात होते, अशी पुन्हा एकदा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला सगळ्यांना, होळीच्या पत्रकारांना देखील मनापासून धुलीवंदनाच्या, धुळवडीच्या देखील शुभेच्छा.